नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणार आहोत श्री केदारेश्वर महाकाल मंदिर येथे. धुळे जळगाव या महामार्गावर सुंदर असे हे एक मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम अगदी नव्यानेच झालेले आहे. पांढरा नदी ओलांडून शहराच्या मध्यभागातून प्रवास करून आम्ही जळगाव रस्त्याला लागलो. सतत पडणाऱ्या पावसामुळे आजूबाजूचे वातावरण सगळे ढगाळ झालेले आहे आणि पावसामुळे रस्त्याच्या आजूबाजूला जिकडे तिकडे हिरवेगार असे दिसत होते. अगदी 15 ते 20 मिनिटे प्रवास केल्यानंतर आम्हालाच समोरच श्री केदारेश्वर महाकाल मंदिर दिसले. रस्त्याच्या बाजूला असलेले एका हिरव्यागार शेतात हे पांढरे शुभ्र मंदिर अगदी उठून दिसत होते. गाडी पार्क केल्यावर एका नळाखाली हातपाय धुवून आम्ही मंदिराचे दर्शन घेण्यास निघालो. चला तर मग आता आपण प्रति केदारनाथ येथील श्री महाकालेश्वराचे दर्शन घेऊया. कुठल्याही दानातून किंवा कुठल्याही देणगीतून न बांधलेले हे मंदिर अतिशय सुंदर असे मंदिर आहे. महाकालेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूलाच एक मोठा भव्य असा त्रिशूळ आपल्याला दिसतो. भाविक या त्रिशूळाचे दर्शन सर्वात आधी घेत असतात. मंदिराच्या समोरच एक मोठा काळ्या पशाणाचा भव्य व सुंदर असा नंदी आहे. या मंदिरात आपल्याला 2 नंदींचे दर्शन घडते आणि या नंदीचे दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश केला. मंदिराच्या प्रथम दर्शनीच आपल्याला डाव्या बाजूला ओम तर उजव्या बाजूला स्वस्तिक हे शुभ चिन्ह दिसतात. मंदिराच्या पायऱ्यावर चढून गेल्यावर आत आपल्याला मोठ्या सभा मंडपाचे दर्शन घडते. या सभा मंडपात दोन्ही बाजूला दारे आहेत. हा आहे मंदिराचा आतील नंदी. हा नंदी मंदिरासमोर असणाऱ्या भव्य नंदीपेक्षा लहान आहे. याचे दर्शन घेऊन आम्ही महाकालेश्वराचे दर्शन घेतले. नंदीचे दर्शन घेतल्यावर आम्हाला समोरच महाकालेश्वराचे दर्शन घडले. हा आतील गाभारा सुद्धा बराच प्रशस्त असा होता. गर्दी कमी असल्यामुळे आम्हाला श्री महाकालेश्वराचे दर्शन अगदी जवळून झाले. महाकालेश्वराच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न होऊन गेले. महादेवाला पूर्ण नारळ वाहत असल्यामुळे ही सर्व नारळे भाविकांनी वाहिलेली आहेत. समोरच आपल्याला देवी पार्वतीची सुंदर अशी एक मूर्ती दिसते.
महाकालेश्वरच्या समोरच असणारी देवी पार्वतीची ही उभी मूर्ती पाहून मन अगदी भारावून जाते। त्याचप्रमाणे श्री महाकालेश्वराच्या डाव्या बाजूला देखणी अशी गणपतीची सुंदर मूर्ती आहे। मंदिराचा आतील सभागृह सुद्धा बराच मोठा आहे। भाविक येथे दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ विसाव्यासाठी बसतात। त्याचप्रमाणे काही भाविक येथे भजन सुद्धा करत होते। आपण आता बाहेरील परिसर पाहू। मंदिराला लागूनच एक मोठे शेत होते। हे शेत पावसामुळे अगदी हिरवेगार झालेले होते। शेतामध्ये वेगवेगळे पिके सुद्धा आपल्याला दिसत होते। मंदिराच्या मागील बाजूस एक मोठे पिंपळाचे सुद्धा झाड आहे। त्या पिंपळाच्या झाडाभोवती ओट्याचे बांधकाम सुरू आहे। शेजारीच बेलाचे सुद्धा झाड आहे। हे बघा बाहेरच्या बाजूने मंदिर कसे दिसते ते। या मंदिराच्या बाहेर महादेवाची पिंड व नंदी विकण्यासाठी सुद्धा ठेवण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे येथे वेगवेगळ्या प्रकारांची पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने सुद्धा आहेत। या मंदिराचे बांधकाम नवीनच असल्यामुळे येथे वेगवेगळे बांधकाम सुद्धा अजून सुरू आहेत। मी सुद्धा या प्रति केदारनाथ म्हणजे श्री महाकालेश्वराचे एकदा दर्शन घ्या। कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कमेंट करा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।